शिपायांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जात जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरमीनं, त्याचं घोडदळ पायदळ, फौजा फाटाला ही बक्कळ. अंगी 10 हातींचं बळ, पाहणारा कापे छळछळ. वाटेत भेटली दयाची जुटी, त्याचीच खायची सेना निघाली. गावली देवण वेळ उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडा निजाम, तिकडा मुघल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलला. Did you see the size of Abuzul army? Yeah, size, but lion of the mountain is a death. राजाची सेना मुठभर. खान आला कसा ठोकणार, काय लढवावा उंदर, चिंतेच पंत सरदार. आशावादी शिवबा, आता तुम्ही कुठल्या तरी आज्ञास्थळी निघून जाव. काय म्हणाल रायबा? या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाना कसा ठेचावा. डोक्यात गणी मी गावा, बेटीचा धाडला सांगावा. ठरल्या गडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला झाली शिवाजी राजांच्या करामतीची, शिवाजी राजांच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, हजी जी करील काही कल्पना युक्तीची, हजी.